विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, आपण शिष्यवृत्ती परीक्षेसंबंधी मार्गदर्शन घेत आहोत आणि आज आपण 1 ते 100 संख्यांवर आधारित जे प्रश्न विचारले जातात ते पाहणार आहोत। मित्रांनो, यापूर्वी मी मराठीचे, गणिताचे आणि इंग्रजीचे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। बुद्धिमत्ता चाचणीचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, 1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्ही हा जो तक्ता आहे तो लक्षात ठेवायचा आहे। अशा पद्धतीने हे प्रश्न विचारले जातात। तर बघा, 1 ते 100 मध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? तर तो येतो 11 वेळा। 2 अंकी संख्यांमध्ये 0 किती वेळा येतो? तो येतो 9 वेळा। 2 अंकी म्हणजे 10 पासून 99 पर्यंत। आणि 0 अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत? तर त्या आहेत 9। पुढे 1 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो? 21 वेळा येतो। 2 अंकी संख्यांमध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? 19 वेळा येतो। आणि 1 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत? 18 आहेत। 2 ते 9 मध्ये 2 ते 9 हे अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतात? 20 वेळा येतात। मग 2 वेळे 20 वेळा येतो, 3 20 वेळा येतो, 4 20 वेळा येतो, 9 पर्यंत सगळे अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतात। 2 अंकी संख्यांमध्ये 2 ते 9 अंक किती वेळा येतात? 19 वेळा येतात। पुढे आणि 2 ते 9 अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत मित्रांनो? तर त्या आहेत 18। आणि एकूण 2 अंकी संख्या किती आहेत मित्रांनो? सगळ्या 10 पासून 99 पर्यंत। तर मित्रांनो त्या आहेत 90। किती आहेत? 90 आहेत। आता आपण याच्यावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात ते पाहूया। 1 ते प्रश्न पहिला, 1 ते 100 मध्ये 9 हा अंक किती वेळा येतो? तर मित्रांनो, 1 ते 100 मध्ये 2 पासून 9 पर्यंतचे जे अंक आहेत ते 20 वेळा येत असतात। किती वेळा येत असतात? 20 वेळा येतात। पर्याय बघायची गरज नाही। पुढे 6 अंक असलेल्या 2 अंकी संख्या किती? तर मित्रांनो, 2 ते 9 हे अंक असलेल्या 2 अंकी संख्या आहेत 18। किती आहेत? 18। या संख्या किती आहेत? 18। बघा इथंच दिलंय, त्यामुळे हा तक्ता तुम्ही पाठ करून ठेवा। 2 ते 9 अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत? 18 आहेत। पुढचा, 2 अंकी संख्यांमध्ये 7 हा अंक किती वेळा येतो? 2 अंकी संख्यांमध्ये 7 हा अंक किती वेळा येतो? तर मित्रांनो, 2 अंकी संख्यांमध्ये 7 हा अंक 19 वेळा येत असतो। बघा इथं दिलंय तुम्हाला। 2 ते 9 हे अंक 2 अंकी संख्यांमध्ये 19 वेळा येतात। हा तक्ता तुम्ही एकदा लिहून घ्या आणि पाठच करून ठेवा, म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे। पुढचा प्रश्न, 1 ते 100 मध्ये 5 हा अंक असलेल्या 2 अंकी संख्या किती आहेत? बघा आता, 1 ते 100 मध्ये 5 हा अंक असलेल्या 2 अंकी संख्या किती आहेत? बघा, 1 ते 100 मध्ये 2 ते 9 असलेल्या अंक असलेल्या संख्या 2 अंकी संख्या किती असतात? 18 असतात। मग या 2 ते 9 मध्ये 5 सुद्धा येतो। 5 हा अंक असलेल्या 2 अंकी संख्या किती आहेत मित्रांनो? तर त्या आहेत 18। किती आहेत? 18। पुढचा प्रश्न, 1 ते 100 मध्ये 0 असलेल्या संख्या किती? 1 ते 100 मध्ये 0 असलेल्या संख्या किती? तर बघा, 1 ते 100 मध्ये 0 कोणाकोणामध्ये येतो? आपण इथे 1 ते 100 पर्यंतचे अंक सुद्धा लिहिलेले आहेत। बघा, 0 असलेल्या संख्या किती 1 ते 100 मध्ये? बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10। 0 असलेल्या संख्या किती आहेत? 10 1 ते 100 मध्ये। 1 ते 100 मध्ये 4 हा दशक स्थानी किती वेळा आलेला आहे? बघा, 1 ते 100 मध्ये 4 हा अंक दशक स्थानी किती वेळा आलेला आहे? तर बघूया आपण या ठिकाणी 4 दशक स्थानी किती वेळा आलाय? तर बघा, इथं एकदा आलाय 1 दशक स्थानी, इथून इथपर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 10। किती वेळा आलाय? दशक स्थानी 4 10 वेळा आलाय। हे एकक स्थान असतं आणि हे दशक स्थान असतं। मग दशक स्थानी किती वेळा आलाय? 4 10 वेळा आलाय। तर पुढचा प्रश्न, 1 ते 100 मध्ये 3 एकक स्थानी आहेत अशा 2 अंकी संख्या किती? बघा,
1 ते 100 मध्ये 3 किती ठिकाणी आहे, एकक स्थानी आहे अशा 2 अंकी संख्या किती? तर बघा 3 किती एकक स्थानी आहे, 3 एकक स्थानी पाहिजे ना आपल्याला. तर बघा 2 अंकी संख्या पाहिजेत आपल्याला. मग 2 अंकी संख्यांमध्ये 3 एकक स्थानी कुठे कुठे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 या 9 ठिकाणी काय आहे, 2 अंकी संख्यांमध्ये 3 एकक स्थानी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर. पुढचा प्रश्न, 1 ते 100 मध्ये 5 एकक स्थानी बघा, 5 एकक स्थानी आणि 2 दशक स्थानी असलेल्या एकूण संख्या किती? 5 काय पाहिजे, एकक स्थानी पाहिजे, आणि 2 कुठं पाहिजे, दशक स्थानी पाहिजे. अशा संख्या किती? तर बघा अशा एकूण संख्या किती? आता 5 एकक स्थानी आणि 2 दशक स्थानी असणाऱ्या संख्या आपण लिहूया. 5 एकक स्थानी आहे कुठं कुठे बघा, 5 एकक स्थानी असणाऱ्या संख्या मोजूया आपण पहिल्यांदा. 1 2 3 4 5 6 7 8 9 5 एकक स्थानी असणाऱ्या संख्या किती मिळाल्या आपल्याला? 9 मिळाल्या. आणि 2 दशक स्थानी म्हणले, 2 दशक स्थानी असलेल्या एकूण संख्या किती? आता 2 दशक स्थानी असलेल्या संख्या मोजूया. बघा इथं 2 दशक स्थानी 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 2 दशक स्थानी असणाऱ्या संख्या किती मिळाल्या? 10. म्हणजे आणि 10 आणि 9, 5 एकक स्थानी असणाऱ्या संख्या होत्या 9, 2 दशक स्थानी असणाऱ्या संख्या होत्या 10. 9 आणि 10 किती झाले मग? 19. पर्याय क्रमांक 1 बरोबर. पुढचा प्रश्न, 1 ते 100 मध्ये 2 ते 9 हे सर्व अंक समाविष्ट नाहीत अशा संख्या किती? बघा अशा संख्या पाहिजेत आपल्याला की त्यामध्ये 2 ते 9 हे अंक नाही पाहिजेत. बघा आता 2 ते 9 हे अंक नाही पाहिजेत 1 ते 100 मध्ये. अशा संख्या किती? बघा ही एक आहे की ज्याच्यामध्ये 2 ते 9 अंक नाहीत. ही एक संख्या आहे की त्याच्यामध्ये 2 ते 9 नाही. ही एक संख्या आहे की त्याच्यामध्ये 2 ते 9 अंक नाहीत. आणि 100 ही एक संख्या आहे की त्याच्यामध्ये 2 ते 9 हे अंक नाहीत. म्हणजे बघा 1 2 3 आणि 4, 4च संख्या अशा आहेत की त्याच्यामध्ये 2 ते 9 हे अंक नाहीत. म्हणजे 1 आणि 0 आहे. बरोबर. म्हणून असे 4 संख्या आहेत. पर्याय क्रमांक 2 बरोबर. आता पुढचा प्रश्न, 1 ते 100 मध्ये वर्ग संख्या व घन संख्या नाहीत अशा 2 अंकी संख्या किती? तर आता बघा 1 ते 100 मधल्या पहिल्यांदा वर्ग संख्या लिहू आपण. 2 अंकी संख्या एकूण असतात 90. आपण पहिल्यांदा वर्ग संख्या आणि घन संख्या लिहूया 2 अंकीवाल्या. तर बघा पहिल्यांदा आपण वर्ग संख्या इथे लिहूया. 3 चा वर्ग 9 ही एक अंकी संख्या आहे. 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64. काय म्हटलंय आपल्याला? वर्ग संख्या पण नाहीत आणि घन संख्या पण नाहीत अशा 2 अंकी संख्या किती? 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81. बरोबर. आता पुढे घन संख्या. 2 चा घन 8 येतो ते नाही. 3 चा घन 27, 4 चा घन 64. किती झाल्या या एकूण संख्या? 5 चा घन 125 येतो म्हणजे 3 अंकी संख्या येते. एकूण संख्या किती झाल्या? वर्ग संख्या आणि घन संख्या 2 अंकी. 1 2 3 4 5 6 7 8. आता 64 डबल होते. 1 2 3 4 5 6 7. अशा 2 अंकी संख्या किती? वर्ग संख्या नाहीत आणि घन संख्या सुद्धा नाहीत. बरोबर. मग अशा 2 अंकी संख्या किती आहेत मित्रांनो? तर आता एकूण संख्या आहेत 90. बरोबर. एकूण संख्या किती आहेत? 2 अंकी 90 आहेत. बरोबर की नाही? मग आता मित्रांनो आपल्याला वर्ग संख्या आणि घन संख्या ज्या आहेत त्या एकूण संख्या किती मिळालेल्या आहेत? बघा 4 चा वर्ग 16, 3 चा 9 म्हणजे एक अंकी संख्या मिळते.
3चा वर्ग 9 केला तर एक अंकी संख्या मिळते. म्हणून हे वर्ग घेतले आपण. 1 2 3 4 5 6 7 संख्या आहेत. एकूण संख्या किती आहे? 2 अंकी संख्या 90. 90 मधून 7 गेल्यावर किती उरणार आहेत? 83 उरणार आहेत, है की नाही? कदाचित इथं उत्तर हे चुकलेलं असू शकतं. अशा 2 अंकी संख्या किती आहेत की वर्ग संख्या सुद्धा, आता 2 अंकी संख्या ज्या आहेत त्या 90 आहेत एकूण, त्यातून या 7 संख्या वजा केल्या तर किती येणार मित्रांनो? 83 यायला पाहिजे. इथं पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल. पुढचा प्रश्न, 1 ते 100 मध्ये 1 व 0 असणारे एकूण संख्या किती? म्हणजे 1 आणि 0 असणारे एकूण संख्या किती 1 ते 100 मध्ये? तर बघा आता 1 पाहिजे आणि 0 पाहिजे. आपण संख्या मोजूया. इथं 1 पाहिजे आणि 0 पाहिजे. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28. 1 आणि 0 असणाऱ्या संख्या आपण मोजल्या फक्त. 1 आणि 0 असणाऱ्या संख्या किती आहेत? 28 आहेत. 1 ते 100 मध्ये 1 नसणाऱ्या 2 अंकी संख्या किती? तर मित्रांनो 1 नसणाऱ्या 2 अंकी संख्या किती? तर बघूया आपण. 1 असणाऱ्या संख्या घेऊया पहिल्यांदा. 2 अंकी संख्या 1 असणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत बघूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बरोबर. ह्या झाल्या 10 1 असणाऱ्या. 11 12 13 14 15 16 17 18 19. 1 असणाऱ्या संख्या किती आहेत? 2 अंकी संख्या घ्यायच्यात ना मित्रांनो. मग याचे 100 घ्यायचे नाही आपण. म्हणजे एकूण संख्या किती आहेत? 1 असणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत? 1 असणाऱ्या 18 किती आहेत? 18. मग एकूण 2 अंकी संख्या आहेत 90. 90 मधून ह्या 18 गेल्या किती उरल्या? 72. म्हणजे 1 नसणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत मित्रांनो? तर ते आहेत 72. पर्याय क्रमांक आपला 2 बरोबर आहे. तर मित्रांनो हे अशा पद्धतीने सोडायचं असतं. थँक्यू.